नमस्कार मंडळी, मी संकेत नलोडे. SR फिल्म्समध्ये आपलं स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण एका व्यक्तींना भेटणार आहोत की ज्यांचं आज वय जवळजवळ 80 वर्ष आहे आणि मेन म्हणजे कसं आहे, त्यांचा एक मोठा बिझनेस आहे आणि त्यांनी बिझनेस जवळजवळ 1982 साली सुरू केला आणि त्यांचा आजतागायत तो बिझनेस सुरू आहे आणि ते व्यवस्थितपणे चालवत आहेत आणि तो बिझनेस त्यांचा मिरजमध्ये आहे, MIDC मध्ये आहे. तर त्यांचं नाव आहे शंकर जोशी सर. तर त्यांचा इंटरव्ह्यू घेण्याचं मेन कारण म्हणजे 1982ला ज्यावेळी कंपनी सुरू केली त्यावेळी कंपनीमध्ये म्हणजे आपली इंडिया ग्लोबलायझेशन झालं नव्हतं. इंडियाचं ग्लोबलायझेशन झालं 1991ला. तर त्याच्या आधी बिझनेस सुरू केल्यानंतर त्यांना काय आव्हाने आली किंवा त्यावेळेचं बिझनेस सुरू करणं म्हणजे कसं होतं आणि त्याच्या आधीचा काळ त्यांचं शिक्षण कसं गेलं, म्हणजे एक अनुभवाचे बोल, त्यांचा अनुभव आपण ऐकायचा आहे आणि त्याच्यातून आपल्याला भरपूर गोष्टी समजतील की त्यावेळेचा काळ होता कसा. तर त्यांना बोलूया. सर या ना. नमस्कार सर. नमस्कार, मी शंकर जोशी. हां, नमस्कार. बरं, आता सरांच्या सोबतच आपण बोलूया. सर, आता तुम्हाला मी सांगितलं, म्हणजे आता तुम्ही ऐकलं की बाबा आपण आता कशासाठी हा इंटरव्ह्यू घेतोय, तर सुरू करा की बाबा म्हणजे कसं आहे. म्हणजे मी सुरुवातीपासून सांगायचं तर सांगलीला आमचं खंड भागामध्ये राहत होतो आणि वडील होते पोलीसमध्ये. हां आणि त्यावेळी असं फॅमिली प्लॅनिंग वगैरे असं काही नव्हतंच. हां त्यामुळं आमची फॅमिली खूप मोठी होती. खूप मोठी म्हणजे मला एक भाऊ आणि 6 बहिणी आणि आई वडील 10 माणसं असायची घरामध्ये 10 माणसं. घरामध्ये कधीच 1948 हे 1900 माझा जन्म 48चा. हां 1948. हां तर त्यामुळं काय असायचं की घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची. कारण वडील पोलीसमध्ये क्लार्क, म्हणजे पोलीस डिपार्टमेंटला क्लार्क. मग त्यामुळं शिकायला म्हणा ह्याला म्हणा असे पैशाचं पाठबळ किंवा असं कशाचं काही नव्हतंच. पण त्यातनं आम्ही शिकत गेलो आणि सरकारी शाळात शिकत गेलो. त्यावेळेला प्रायव्हेट स्कूल्स नव्हतीच. मेन म्हणजे सरकारी शाळा ना. सरकारी शाळाच होत्या आणि मराठी शाळा. मराठी शाळा, इंग्लिश स्कूल वगैरे काही नाही. 6वी पर्यंत गणेश विद्यालय म्हणून एक छोटी खाजगी शाळा होती, तिथे शिकलो. आणि त्यानंतर 7वीला महापालिकेची म्हणजे त्यावेळच्या नगरपालिकेची 1 नंबर शाळा म्हणून होती, तिथे शिकलो, आजही आहे ते. आणि त्यानंतर मग 8वी ते 11वी पटवर्धन हायस्कूलमध्ये शिकलो. पटवर्धन. मग आता हे सगळं सांगलीमध्येच? सगळं सांगली. आणि त्यावेळेचं पॅटर्न काय होतं, म्हणजे आता कसं आहे आपलं 10वी नंतर 12वी आणि 12वी नंतर ग्रॅज्युएशन. हो. त्यावेळेचा काळ कसा होता? नाही, त्यावेळेला तसं नव्हतं. त्यावेळेला आधी 7वी पर्यंत, 4थीला एक म्हणजे काय होतं की असे टप्पे होते, 4थी 7वी आणि 11वी. हां. तर 4थीला एक स्कॉलरशिपची परीक्षा असायची. हां. त्यानंतर 7वीला पण असायची, म्हणजे ॲडिशनल असायच्या ह्या. आणखीन मग 11वीची मेन परीक्षा, ती ची फायनल म्हणायची. तर मॅट्रिक परीक्षा म्हणायची, त्यावेळेला मॅट्रिक म्हणायची. तर ती परीक्षा त्यावेळेला असायची. मग आता दुसरी गोष्ट मला विचारायची, आता तुम्ही 11वी पर्यंत हे सांगितलं की नाही, आता की त्यावेळी तुम्ही म्हटलं घरची परिस्थिती गरीब, बरोबर आहे. म्हणजे त्यावेळी इन जनरल सगळ्यांचीच तशी परिस्थिती बघायला तर गरीब, म्हणजे असं काय कोण एकदम जास्त नव्हता. म्हणजे आता आपण आताची कम्पेअर करू शकत नाही. मग तुम्ही एवढ्या भावंडामध्ये तुम्ही किती वेळ, म्हणजे कसं? मी शेवटून दुसरा, म्हणजे 7वा. मग म्हणजे आता घरामध्ये एवढी सगळी जोडी, म्हणजे आता मी देखील बघितलं, म्हणजे माझे वडील देखील पाहायला गेलं तर त्यांचे देखील 4 भाऊ आणि 2 बहिणी. त्यावेळेस ते फॅमिली प्लॅनिंग नसल्यामुळे भरपूर घरामध्ये बहीण भावंड. म्हणजे सगळं जॉईंट फॅमिली, म्हणजे त्यावेळी कसं वाटायचं? म्हणजे तुम्हाला काय विचारलं, घरामध्ये म्हणजे पैसा तर मेन नाही आपल्याकडे जास्त, आणि एवढे सगळं कसं भागायचं, कसं किंवा कसं व्हायचं, म्हणजे काय मजा? ऍक्च्युली काय होतं की आता आपण ते अनुभवलंय की लिमिटेड फॅमिली, प्रॉस्पिरिटी, ह्या सगळ्या गोष्टी, म्हणून आपल्याला वाटते की त्यावेळेला फार दुःखात असेल, पण तसं नव्हतं. जेव्हा ज्याला काही ह्या गोष्टी माहीतच नसतात तो आहे त्यात आनंदीच असतो आणि घर भरलेलं असायचं. बरोबर आहे. पाहुणे असायचे, मित्र असायचे, हे असायचे आणि सगळेच असायचे. त्यामुळं वी एन्जॉय. पैसे नव्हते हे ठीक आहे, चैनी झाल्या नाहीत हे ठीक आहे,
पण वी एन्जॉयड, त्यात कमी काही पडलं कमी काय नाही. नाही मी म्हणजे एन्जॉय करतोय लाईफ, त्याच्यावर काही प्रॉब्लेम नाही. मला विचारायचं काय होतं, आज आपण काय करतोय, कोणाला तरी भेटायला जायचं आधी फोन करून विचारतो, "बाबा, तू आहेस का, हो तुला त्रास होणार नाही ना?" मग तू सांगितलं तर आपण भेटायला जातोय. हो. त्यावेळी तसं नव्हतं, त्यावेळेस कसं काय हक्कान डायरेक्ट येणार. मनात आलं की धाड दिसत आहेत आणि त्यांनाही आनंद व्हायचा, लोकांना आनंद व्हायचा. तुम्हाला सांगतो त्यावेळेला दिवाळीला हं. फराळाला प्रत्येकानं प्रत्येकाकडे जायचं जायचं. असं असायचं. रोज ठरलेलं असायचं, सकाळी कोणाकडे जायचं, संध्याकाळी. 15 दिवस ती दिवाळीची फराळ चालायची. आज सकाळी याच्याकडे, उद्या संध्याकाळी त्याच्याकडे, आज याच्याकडे, असं ठरलेलं असायचं. हे सगळी मंडळी आमच्याकडे पण येत असायची. आणि त्यानंतर तुम्हाला विचारायचं, त्यावेळेचे साधारणतः खेळ कसे होते शाळेमध्ये, म्हणजे किंवा बाहेर म्हणा, असे की त्यावेळी मोबाईल तर नाहीच, नाही फोन लँडलाईन पण नाही, नाही नाही पुन्हा एका गावात दुसऱ्या गावात जाणं म्हणजे पण जास्त म्हणजे जिकरीचं काम असं, म्हणजे एवढं नाही. तर मग खेळ वगैरे कोणते कसे तुम्ही काय? तेव्हा खेळ असायचे. आता त्यात सुद्धा श्रीमंत मुलांचे आणि गरीब मुलांचे असे निर्णय खेळ असायचे. हा. तर श्रीमंतांचे असायचे क्रिकेट आणि हे बास्केटबॉल वगैरे असायचे. लहान यांचे विटीदांडू, नंतर ते काय म्हणतात त्याला, त्याशी पारंब्या, सूरपारंब्या, नंतर खो खो, हा, हे असायचे. ते रिंगण वगैरे असं सगळं हुतुतू असायच्या, हा. कबड्डी असायची. म्हणजे त्यावेळी शारीरिक जास्त, म्हणजे ज्याला जास्त काय असं सामान लागणार नाही असे सगळे. सामान लागणार नाही असे असायचे. आणि शाळेत जनरल कसं होतं, म्हणजे आता कसं होतं त्यावेळी आपण पाहायला गेलं तर मुलींना शिक्षणापासून जास्त एवढा स्कोप नव्हता, म्हणजे एक्सपोजर जास्त नव्हता मुलींना, बरोबर आहे? होय. त्यावेळी कसं होतं, म्हणजे मुली कमी असायच्या शाळेमध्ये, काय कसं होतं? मुली कमी असायच्या, हे खरं आहे. पण थोडंसं ते खालच्या वर्गात किंवा खेड्यात जास्त प्रमाण होतं. शहरामध्ये थोडं असायचे, म्हणजे शिक्षण पूर्ण नाही असं म्हणायचं नाही. फक्त मुलींना हायर एज्युकेशनला पाठवायचे नाही. म्हणजे 10वी पर्यंत झालं तर, म्हणजे 11वी पर्यंत झालं तर बास म्हणायचे. कॉलेजला शक्यतो जायचे नाही. आणि ते त्यावेळी ते लगेच लग्न लावून दिलं की झालं, मग ते व्हायचं, बरोबर आहे? आणि आता कसं होतंय, आता म्हणजे तुम्हाला एक विचारतो की आता जर पाहायला गेलं तर शिक्षक मुलांना असं डायरेक्ट हात पण उचलू शकत नाहीत. आज आपण बघायला गेलं तर, म्हणजे समजावून सांगा वगैरे, बघा वगैरे सगळं असते. त्यावेळी काय परिस्थिती होती, म्हणजे शिक्षक असे त्यावेळेला शिक्षक मुलांना चांगली पनिशमेंट करायची आणि कुणालाही त्यात वावगं काही वाटायचं नाही. म्हणजे नाही हा तर आणि प्रत्येक शिक्षकाची पद्धत निराळी असायची. शिक्षकाची कोणी बाहेर उभा करायचे, कोणी अंगठे धरून वर्गात उभं करायचे, कोणी येऊन पोटाला असं जोरात पिळायचे. ते आमचे सर होते, तर त्यांचं टिपिकल होतं. ते असे मुला यायचे, पोटाला धरायचे आणि असं जोरात चिमटा काढायचे आणि महाराजची नवरी मिरवल्या की मिरवायला पाहिजे, अभ्यास करायला नको आज म्हणायचे. जोरात दुखायचं ते पोट. नाही पण ते पण खरं शिक्षक ते त्यावेळी पण म्हणजे असे डेडिकेटेड होते ना, म्हणजे बाबा ठीक आहे, म्हणजे काय आपण म्हणतो ते म्हणजे चांगले, त्या भावना चांगल्या असायच्या, हे चांगल्या असायच्या, त्यात काही वाद नाही. मग पुढची गोष्ट मला तुम्हाला काय विचारते, आता शाळेचं आपण बोललो, त्याचे सीझन काय होते, कसे होते? म्हणजे आता आज आपण आता जून मध्ये इंटरव्ह्यू घेतो तुमचा, आता साधारणतः 20 तारीख आहे, 20. तर त्यावेळी पाऊस म्हणजे कसं, म्हणजे ठरलेलं जून मध्ये पाऊस येणारच किंवा काय होतं? आता आजकाल म्हणजे आपण काय वातावरण बदलाबद्दल जे बोलतोय, नाही त्यावेळेला सीझन जे होते ते बरेचसे ऑन टाइम असायचे आणि त्या वेळेला पाऊस वगैरे असायचं आणि शाळा साधारणपणे मे हा महिना सुट्टीचा असायचा आणि जूनच्या 6-7 तारखेला वगैरे असं चालू, म्हणजे फर्स्ट वीकला साधारणतः पाऊस सुरू होणारच. आणि साधारण म्हणजे आता जसं मी ऐकलं तसं की बाबा म्हणजे 2-3 महिने तर म्हणजे सूर्य बघायलाच मिळायचा नाही, एवढा पाऊस असायचा ना. आणि मग त्यावेळी प्रवास कसा असायचा, म्हणजे आता गाड्या वगैरे त्यावेळी तर नसणारच तशा. होय, गाड्या वगैरे नाहीच. आणि प्रवास तसा आधी लोक प्रवास खूप कमी करायचे, अगदी फार गरज असली तरच करायची. आणि मग प्रवासाची साधनं फार कमी होती. तुम्हाला सांगतो, सांगलीत म्हणजे एवढ्या मोठी सांगली, आता किती शेकड्या हजाराने गाड्या असतील, त्यावेळेला फक्त 5-6 श्रीमंत लोकांच्याच गाड्या होत्या आम्ही लहान असताना. एक गाडगे सराफ, दुसरं डोळ्याचे डॉक्टर परांजपे, तिसरं कलेक्टरची गाडी, अशा ठराविकच गाड्या असायच्या. म्हणजे ते फोर व्हीलर
आणि टू व्हीलर ते पण. आणि टू व्हीलर सुद्धा फार थोड्या म्हणजे श्रीमंत लोकांच्या किंवा ते MR वगैरे जे असतात मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह वगैरे त्यांच्या अशा त्याही अगदी बोटावर मोडण्यासारख्या असायच्या. सायकली मात्र सर्रास असायच्या. सर्रास आहे ते ठरलेलं आहे हो, हो. मोस्टली, किंवा सायकल आहे. ज्यांचे नसायचे ते भाड्याने घ्यायचे. भाड्याच्या सायकलीची भाड्याने द्यायची दुकानं खूप होती आणि भाड्याने सायकली घ्यायची. आणि रस्त्याची सोय कशी होती ट्रान्सपोर्टेशन, म्हणजे आता आपण बघायला गेलो रस्ते काय फारसे चांगले नव्हते. टार रोड तर फारच कमी होते. रस्त्यांची वाहनं फार नसायची त्यामुळे रस्त्यांची रुंदी कमी होती. रुंदी कमी. आणि पाऊस आला तर म्हणजे मग त्यावेळी काय तर बघायला ते नको. काय बघायला नको. म्हणजे ही एकंदर परिस्थिती होती. आणि मला एक दुसरं विचारायचं आहे की त्यावेळी आपल्याकडे टीव्ही तर बहुतेक नव्हता. काय होतं? बहुतेक अजिबातच नव्हतं. रेडिओ सुद्धा सगळ्या घरात नसायचा. आमच्या घरात सुद्धा रेडिओ नव्हता. मग ते आमच्या शेजारी जवळपास एक वकील होते रामतीर्थकर म्हणून. तर ते बिना का गीतमाला ऐकायला त्यांच्याकडे आठवड्यातनं एकदा आमची सगळी त्यांच्या घरी जाऊन बसायची आणि ते ऐकायला. बिना का जसं ऐकायला. आता मला आठवतंय, मी हायस्कूलला ज्यावेळी होतो, साधारणतः 90ची गोष्ट, 1995ची गोष्ट आहे, की त्यावेळी क्रिकेटची मॅच लागली तर ज्याच्याकडे टीव्ही आहे त्याच्याकडे तिथं जायचं. मॅच बघायला तसं जायचं, आम्ही ब्लॅक अँड व्हाईट. तसं आम्ही हे बघायला तिथे जायचं ऐकायला ऐकायला बिना बिना का गीतमाला. म्हणजे हे सगळं होतं. म्हणजे मनोरंजन पण तेवढंच हे होय हे झालं. म्हणजे मग शेवटी तुम्हाला माणसांच्या सोबतच वेळ घालवायला पाहिजे. होय. म्हणजे आपले बहीण भावंड म्हणा, होय. बहीण भावाने खेळत बसायचं दुसरं काय. ते सगळं चालायचं. म्हणजे हे सगळा प्रकार होता. मग म्हणजे आता तुम्हाला दुसरी गोष्ट विचारतो, मग आता आपल्याला त्यावेळी जाणीव नव्हती, आज आपण कम्पेअर करतोय, पण आज माणसांना कसं बघायला तर ते आता स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणतात किंवा हे सगळं म्हणतात, किंवा तुम्ही मित्रांशी बोला, ह्यांच्याशी बोला, तुम्ही बोललं पाहिजे, काही जण बोलत नाहीत वगैरे. होय, होय. पण त्यावेळी तसं स्ट्रेस मॅनेजमेंट वगैरे ही कन्सेप्ट काही नव्हती नाही, मला वाटतं. नव्हतीच. हल्ली ते मोबाईलमुळे लोकांचं फार हे झालंय. म्हटलं तर नुकसानच झालंय बऱ्याच लोकांचं. सगळ्यांचं नाही म्हणत मी, पण लहान मुलं तरी बरीचशी त्यात मोबाईलमध्येच बिझी असतात. बिझी असतात, त्यामुळे एकमेकाशी बोलणं नाही. पण त्यावेळी तुमचं बोलणं वगैरे भरपूर व्हायचं आणि त्याच्यामुळं म्हणजे एकमेकाला हे नव्हतं. म्हणजे आता निदान काय झालंय, आपल्याकडे टोटल भारतामध्ये लोकसंख्या जास्त आहे बरोबर. इतर देशांच्या मानाने. त्यामुळं नाही म्हटलं तरी मुलांचा कुठल्या तरी कार्यक्रमात ह्याच्यात नातेवाईकात थोडा संपर्क असतोय. पण परदेशात जर तुम्ही गेलात तर ती मुलं फक्त 24 तास आई वडील कामात असतात किंवा गेलेले असतात आणि हे फक्त मोबाईल घेऊन बसलेले असतात. बरोबर आहे. दुसरं काही नसतं. ते आजकाल इकडे पण आलेलं आहे. आता ते पेपरमध्ये वाचतोय ना, भरपूर ते म्हणजे प्रॉब्लेम आहे तसा. तर अजून काही तुम्हाला गमती सांगायचे आहेत का, किंवा त्यावेळी म्हणजे वेगळं काहीतरी होतं असं? हो, त्यावेळेला काय तर सांगायला हरकत नाही. मग आम्ही एन्जॉय केलं. लहानपण खूप एन्जॉय केलं. म्हणजे आता तुम्हाला कसं एन्जॉय केलं, मार्ग निराळे असतात. तुम्हाला साधारण साधी गोष्ट सांगतो. मी 7वीला होतो. 7वीला वर्गातला हुशार मुलगा मीच. बर. मग मला काय करायचे, सर तुम्ही शिकवा म्हणायचे. हा. आता आम्हाला गुरुजी होते, एक बुधगावचे होते पाटील म्हणून, आणि कोल्हापूरचे एक होते. तर रात्री संध्याकाळी ते ह्याची जी 7वीची परीक्षा असायची, त्याला जर चांगली मुलं हे झाली तर त्याचं क्रेडिट त्या गुरुजीला जायचं. मग त्यांनी काय केलं होतं, रात्री अभ्यासाला मुलांना बोलवायचे. ते गुरुजी दोघं तिघं होते, पोद्दार, नरवडे आणि पाटील म्हणून. तर एक 10-12 मुलं आम्ही जायचो शाळेमध्ये अभ्यासात. रात्री झोपायचं तिथे. तर आमची शाळा नंबर 1 ती सांगलीला पोलीस स्टेशनच्या समोर, आणि त्याच्या पलीकडे ते जनता नाट्यगृह आहे, आणि मध्ये फक्त एक तारेचं कंपाऊंड आहे. तर आम्ही जायचो तिथे, आणि सर काय करायचे आमचे, चालू झालं एक 10 वाजले की हा जोशी तू आता कंटिन्यू कर म्हणायचे. मग शिकव मुलांना. आणि हे 2-3 सर ते मुख्याध्यापकांची जी खोली आहे तिथे जाऊन झोपून टाकले. मग मी काय करणार, एक अर्धा तास पुढं चालवणार, आणि नंतर पलीकडं तिथं ह्याच्यामध्ये तमाशाचा प्रोग्राम असायचे. राधाबाई बुधगावकर, आणखीन काळूबाळू, हे सगळे तमाशा, त्या अखिल भारतीय का महाराष्ट्रीय तमाशाचं हे असायचे, स्पर्धा असायच्या. आणि ते चालू व्हायचं, आणि मध्ये फक्त एक तारेचं कंपाऊंड.
आणि आमचा थोडा वयानं मोठा असलेला एक मित्र होता शेवाळे म्हणून. तो तिथं बंदोबस्ताला होता. आम्हाला बोलायचे. मग आम्हाला बोलवल्यावर तो म्हणायचा ये आता तो म्हणायचा म्हणजे सांगितलं असायचं आधी. मग आम्ही जाणार तिथे. तो आम्हाला आत सोडणार, आम्ही आत जाऊन बघत बसणार. बघणार आणि येणार झोपणार पुन्हा पहाटे उठणार. अभ्यासाला नाही, अभ्यास कुठला, 6 वाजता उठणार. आणि आम्हाला काय असायचं, घरी आम्हाला नदीला पोहायला जाऊन द्यायचे नाही. तर आम्हाला तर पोहायचं असेल. मग 6ला आम्ही उठून 4 मुलं नदीला जाणार, कृष्णा नदीला, आणि त्या घाटावर जाऊन पोहणार आणि मग परत. मग काय होतं तुम्हाला सांगतो मजा, ते आमच्या काकांचं एक दुकान होतं, म्हणजे छोटंसं हॉटेल होतं राजवाड्यामध्ये. तर राजवाड्यामध्ये सगळे कोर्टाचे हे आहेत, तिथे वकील आहेत, सगळे लोक असायचे. माझे वडील त्यावेळेला रिटायर झाले होते, तेही त्या हॉटेलात काम करायचे. आणि 1 नंबर शाळा जवळच आहे, त्यामुळे मधल्या सुट्टीत मी तिथं जायचो. मी हॉटेलात थोडं काही काम करायचं, किंवा त्यांना काही दूध डेअरीतनं आणून द्यायला पाहिजे का, किंवा पाणी भरायला पाहिजे का, ती काही कामं असेल तर तीही करायची. चहा आणि खारी खायची, यायची असं. त्यामुळे त्या हॉटेलमधले गिरायकं वगैरे सगळे ती पण मला ओळखायची, आमच्या ह्यांचा मुलगा म्हणून. मग एक दिवशी काय झालं, मी तिथं असंच गेलो आणि वडील होते. मग एक गिरायक आलं, ते म्हणाले, अहो तुमचा मुलगा काल तिथं तमाशा बघायला आला होता रात्री. तेवढं झालं, तेवढ्यात दुसरा, अरे मी तर सकाळी याला घाटावर बघितलं आंघोळ करताना. बिंग फुटलं. वडील तेव्हा काय बोलले नाही, पण नंतर म्हणते, तू अभ्यासात 1 नंबर असतोस, नंबर सोडत नाहीस, म्हणून म्हणले मी तुला काय बोलत नाही, पण असं करू नये, चांगलं नाही, असं त्यांनी सांगितलं. एवढंच नाही, कारण का अभ्यासात 1 नंबर असल्यावर बोलणार काय, असं झालं गेलं तर म्हणून बाबा हे नंबर आहेत ना. अशा आमच्या मजा असायची त्या. हा सर, मग आणि काय मजा सांगा ना, म्हणजे 11वी पर्यंत तुमची बाकी काय होतं की मी ज्या भागात राहत होतो तो म्हणजे सांगलीचा खंडभाग. तर खंड भागामध्ये सगळी उन्हाळ मुलं, गाव भागामध्ये सगळी ब्राह्मण वस्ती वगैरे असायची, आणि खंड भागामध्ये सगळी उन्हाळ मुलं. आमचे मित्र सगळे उन्हाळ, म्हणजे इतक्या मित्रापैकी फक्त 1 किंवा 2 ग्रॅज्युएट झाले, आणि बाकी सगळे 10वी 11वी नंतर थांबले. तर ही सगळी आमची मित्रमंडळी अशीच होती. आणि मग त्यांच्याबरोबर नुसता दंगा करणे हा आमचा एक पात्री असायचा. आणि दंगा म्हणजे तुम्हाला सांगतो ह्या लेवलचा असायचा की ऍक्च्युली सुट्ट्या सुरू झाल्या की आम्ही सगळी त्यावेळेला काय नव्हते, पंखे सुद्धा फार नव्हते, आणि घरात उकडायचं भयंकर. आम्ही सगळे बाहेर झोपायचो घरात. रेग्युलर प्रॅक्टिस राहायची. सगळे मित्र ते अंतरून बाहेर घेऊन बाहेरच झोपायचे. बाहेर फुटपाथ असायचं त्याच्यावरच झोपायचं. आणि मग रात्री कोण आम्हाला बघताय, सुट्टीच असायची, काय उठायचं किंवा बंधन नाही, आम्ही सगळे फिरायला जायचो. बरोबर आहे. फिरायला जाताना कुठं फिरायचं, सरळ रस्त्याने फिरायचं नाही. कुठं त्या रेल्वे लाईनवरनं ह्याला जा, तिकडे जा, पुलावर जा, असं जा. आम्ही जायचो, स्मशानात पण जायचो. एकदा तरी आम्ही त्या पुलावर, सांगलीच्या आयुर्वेद पुलावर पाण्याचा नळ होता सांगायला वडील जाणारा, त्या नळावर डोकं टाकून हे ठेवून आम्ही 3 जण गप्पा मारत बसलो, 3घांनाही झोप लागली. आणि मग पोलीस आले, पोलिसांनी उठवलं आम्हाला, काय इथं का झोपलाय, चला. आणखीन तेव्हा आम्हाला ती भीती वगैरे हा शब्द माहीतच नव्हता, म्हणजे आजही नाही आहे. तर आमचा तो छंद होता, लोक काय म्हणू, पण आम्ही रात्री पर्टिक्युलरली अमावस्या वगैरे अशी रात्र हिंडायचं, आणि सगळे अंडी ओवाळून टाकलेली असायची. ती अंडी, लिंबू सगळे गोळा करून आणायचे, आणि त्या अंड्याची आमलेट करून खायचं दुसऱ्या दिवशी.
कुठलं भूत आणि कुठलं काय. अशा काही पैदा लागायच्या की तात्यासाहेबांचा मळा म्हणून एक प्रसिद्ध असा लांब मळा आहे, त्यातली विहीर आहे आणि त्या विहिरीत भूत असते, अमुक असते, असं असते. मग ते काय नसते हे सिद्ध करायकरता रात्री 12 वाजता आम्ही जाऊन तिथं पोलोय. पण विश्वास कोण ठेवणार. असे बरेच उपद्व्याप चालायचे आमचे. म्हणजे आणि आता ते आणि घरात पण बहीण भावंड जास्त असल्यामुळे तो तर गोंधळ वेगळाच म्हणायचं. तो गोंधळ असायचा, हे असायचं, भेंड्या लावणे, अमुक लावणे, ते लावणे. आणि बहिणी जास्त ना. एक भाऊ होता पण तो खूप माझ्यापेक्षा 13 वर्षांनी मोठा, त्यामुळे आणि बाकी बहिणी होत्या जवळपास त्या वयाच्या सगळ्या, त्यामुळे मुलींची खेळ आम्ही जास्त खेळायचो. लाईट होती जनरल त्यावेळी, कसं होतं काय ते लाईट होती का? नंतर आली, सुरुवातीला नव्हती पण नंतर दिव्या खाली दिव्यामध्ये सगळं काय असेल ते सगळं. सुरुवातीला दिवस होते पण नंतर आली. मला वाटते 52-53 नंतर आली. शाळेमध्ये काय पहिला नंबरच तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे. हो, त्यानंतर मला सांगायचं होतं, पण माझा मी अभ्यासाचा आणि गणित हा माझा फार आवडता विषय होता. आणि कायम गणितात कायम पैकीच्या पैकी मार्क असायचे माझे. ओके. तर मी जेव्हा 10वीला होतो तेव्हा माझी मोठी बहीण 11वीला होती. तर तिची 11वीची सगळी अडलेली गणित ती यायची आणि मी तिला सोडवून देतो. आणि 11वीच्या मी 11वीला गेलो तेव्हा 11वी मी तेव्हा मी 2 गणित घेतली होती. त्यावेळेला स्पेशल गणित म्हणून एक होतं, ते एक वेगळा होतं. हा, एक नॉर्मल गणित असायचं म्हणजे बीजगणित, अंकगणित, भूमिती, आणि दुसरं स्पेशल अंकगणित म्हणून असायचं. अशी 2 गणित होती, 2 गणिते मी घेतली होती. आणि ह्या दोन्ही गणितात 11वीच्या ज्या काही परीक्षा झाल्या, तिमाही, 6माही, 9माही आणि बोर्डाची सर्व परीक्षेत मला 200 पैकी 200 गुण आहेत, आउट ऑफ सगळ्या परीक्षा. म्हणजे त्यावेळी. आणि खरं पण मजा अशी आहे की तुम्ही जे सांगताय, ठीक आहे, आता बघायला गेलं तर 90, 95, 97च्या वर भरपूर जण असतात, पण त्यावेळी ऍव्हरेज मार्क्स किती % असायचे? तुम्ही आता जे 200 म्हणताय त्यावेळी जनरल मार्क्स किती %? जनरल पर्सेंट तेव्हा म्हणजे चांगला हुशार विद्यार्थी म्हणजे 60-65च्या वर म्हणजे हुशार. 70च्या वर नॉर्मली असायचीच नाही. 60-65च्या वर म्हणजे हुशार. 65 ते साधारणपणे 55 ते 65 म्हणजे मध्यम. 50-55च्या खाली म्हणजे जरा कमी. त्यावेळी तुम्हाला आउट ऑफ होते? त्यावेळेला मला गणितात 200 पैकी 200. नाही म्हणजे त्यावेळी तर शिकवणी लावणे ही गोष्टच नव्हती, कन्सेप्ट. शिकवणी ही कन्सेप्ट नव्हती तेव्हा. नव्हतीच. मग त्यावेळी म्हणजे नेमकं काय व्हायचं तुम्हाला? ते लवकर ग्रास्प व्हायचं म्हणायचं काय, तुमचं प्रॅक्टिस जास्त व्हायचं, कसं व्हायचं काय ते अंगात? म्हणजे मला ते आवडच एवढी असायची की ते वाचलं एकदा की पाठातून जायचं गणित. एकदा होय. त्यानंतर ते काय पुन्हा कधी कसली तशा प्रकारची कुठली गणित आली ती व्हायची. बरोबर आहे. म्हणजे अशा प्रकारे मग तुम्ही 11वी मध्ये चांगले मार्क्स नाही, म्हणजे इथं बोर्ड, त्यावेळी मग बोर्ड परीक्षा होती 11वीला? बोर्ड. मग त्या बोर्डामध्ये अगदी थोडक्यात गेलो होता नंबर गेला होता, पण 200 पैकी 200 मात्र कुणालाही नव्हते. समज आमच्या 6 तुकड्या होत्या त्यावेळेला, अ, ब, क, ड, ई वगैरे, तर कुणालाही नव्हते तिथे. मला फक्त आउट ऑफ. ठीक आहे. तर मंडळी, हा झाला पहिला पार्ट. आता पहिल्या पार्टमध्ये सरांच्याकडून 11वी पर्यंत कसं काय होतं आणि त्यावेळेची लाईफ कशी होती ती बघितली. तर याच्या पुढच्या पार्टमध्ये आपण लवकरच भेटू. तोपर्यंत नमस्कार.